नमस्कार. दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आणि एकच विनंती की तुम्ही जर आता चॅनलवर पहिल्यांदा आला असाल किंवा अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज हे चॅनल सबस्क्राईब करा. मित्रांनो, तुम्ही ऐकताय प्राध्यापक व.बा. बोधे यांची मुरळी ही कादंबरी आणि आज भाग 4. पालीची यात्रा 4 दिवसांवर आली आणि हा म्हणता गावोगाव पसरली. श्रावण महिन्यात देवाच्या अंगावर चढवलेलं पौष उजाडला तरी तसंच होतं. मध्यंतरी आश्विन महिना आला आणि दसऱ्याचा उत्सव बांधून गेला. मंदिरात 9 दिवस 9 पूजा बांधल्या. सारं गाव शिलंगणा दिवशी एक झालं. देवाचं भलं दांडगं इनामी शेत नदी पलीकडे पसरलेलं. माणसं झेंडा नाचवत तिथे गेली. गावकऱ्यांनी आरोळी ठोकली. बाजरीची कणसं सगळ्या गावानं लुटली. भरभराट व्हावी म्हणून आढ्याला टांगली गेली. 25 लोकांना उचलणार नाही एवढ्या प्रचंड पालखीतनं देव मिरवत देवळापर्यंत आले. आत गाभाऱ्यात स्थानापन्न झाले. चंपाषष्ठी आली आणि 5 दिवस नावाजलेल्या कीर्तनकारांच्या कीर्तनानं पाली दुमदुमली. आयाबायांनी आवारात गर्दी केली. जुन्या आख्यायिकांना पंख फुटले. मानाचे गुरव आणि गुरविणी सजल्या. गुरव करवले बनले तर गुरविणी करवल्या. खंडोबा म्हाळसाची पूजा झाली. दोघांनाही मुंडवळ्या बांधल्या. सकाळ संध्याकाळ कपाळावर बाशिंग घेऊन वावरणारा हा देव माणसांना आपल्यातला वाटायला लागला. बांधलेल्या मंडवळ्या 1.25 महिना ठेवल्या. एकेकाळी पिराच्या डोंगरावर असणारं हे देवस्थान पालाई गवळणीनं तारळेच्या तीरावर आणलं. रात्री अपरात्री आपल्या प्रचंड वाड्यातनं देवाच्या दर्शनासाठी बाहेर पडणारी पालाई पहाटे घरी जायची. कजाक सासू सासऱ्यांना वाव मिळाला. चोरट्या सुखाला सून चाटावलेली असावी असा सासू सासऱ्यांना संशय आला. पाशवी छळाला सुरुवात झाली. देखण्या पालाईच्या नाजूक डोळ्यात आसवं मावेनात होणारे आघात ती मनोमन पचवायला लागली. कोणाशी वाद घातला नाही की देवदर्शनाचा नियम चुकवला नाही. एकदा मध्यरात्री देव स्वप्नात आले. तू वर डोंगरावर यायला कशाला कष्ट घेतेस? त्यापेक्षा मीच खाली येतो. वांझ गाईच्या जिथे धारा गळतील तिथे मी निर्माण होईन असं समज. घडलेला दृष्टांत खरा ठरला. मार्गशीर्ष षष्ठीला तिला आणि तिच्या नवऱ्याला लिंग प्राप्ती झाली. पुढे वारुळावर वाळूची लिंग निघाली. हेच खंडोबाचं मूळ देवस्थान. नवा खंडोबा मूळचा कर्नाटकातील आदी मैलारचा. पुढे हे देवस्थान सोलापूर हैदराबाद रोडवर असलेल्या नळदुर्गला आलं आणि नंतर पालीला स्थिरावलं. पालाईच्या वाड्याभोवती गवळ्यांची 5-6 घरं कशी तरी उभी होती. हळूहळू मानकऱ्यांची वसाहत वाढली. नवसाला पावणारा खंडोबा त्यांना जीवापेक्षा मोठा वाटायला लागला. वाचा सुंदर उर्फ कुलकर्णी, कारबोळ, माने, खंडाईत, गोरे यांची घरं वाढायला लागली. हळूहळू फोफावू लागलेलं हे गाव 10,000 लोकसंख्येच्या घरात पोचलं. 423 वर्षांपूर्वी सासवडच्या वाघोजी बगाडे यानं खंडेरायाचं आत्ता असणारं भव्य मंदिर उभारलं. साक्षात छत्रपती शिवाजी महाराजांचा या मंदिरात 7 दिवस मुक्काम होता. पालीच्या यात्रेचं वारं गावागावात पोहोचलं. पौष महिन्यातली द्वादशी उगवली. गावकरी अंग झाडून ताठ झाले. पुजाऱ्यांनी धोत्राचे काचे कसले. नवे फेटे बांधून गावातली करती सवरती माणसं तयार झाली. आज यात्रेचा पहिला दिवस. बाहेर गावाहून येणारे मानाचे गाडे आत घ्यायला गर्दी उसळली. मुंगीसारख्या अफाट वारकऱ्यांच्या समुदायाला घेऊन येणाऱ्या दिंड्या जशा पंढरीच्या बाहेर थांबतात आणि सन्मानानं आत येतात तसाच हा सगळा वैभवशाली प्रसंग. आले आले म्हणता म्हणता गावोगावचे गाडे आले. शिवणी, रेठरे, कराड, पाटकळ, उंब्रज, निनाम अशा विविध गावचे मानाचे गाडे खंडोबाचा जय जयकार करत आले. इकडून तिकडून येणाऱ्या काठ्यांनी गर्दी केली. पुजारी ताट घेऊन भेटीला गेले. 18 पगड जातीच्या लोकांनी गर्जना ठोकली. खंडोबाच्या नावानं चांग भलं. कपाळी भंडारा लागला.
माणसांचा प्रचंड प्रवाह झुलत झुलत मंदिराकडे निघाला. दुकानांची संख्या वाढली. कनातीतल्या थिएटरांना ऊत आला. तारळेच्या ओसाड वाळवंटात 12-14 तंबू पडले. सिनेमावाल्यांच्या तमाशेवाले सामील झाले. पोरांची रंगीबेरंगी खेळणी विकत फिरणाऱ्या फिरस्त्यांनी पूल वेढला. हॉटेलात खडखडणाऱ्या कब्बशांच्या आवाजांनी माणसं सुखावली. गोरगरिबांना रोजगार मिळाला. वाघ्या मुरळ्यांची धावपळ वाढली. जादूगारांनी खिसे भरायला सुरुवात केली. रात्र झाली. लाऊडस्पीकरच्या जुनाट कारण्यांनी गावाचं डोकं उठवलं. मरथमड्या गावाला जिवंतपणा लाभला. फेरीवाल्यांना ऊत आला. गावोगावच्या माणसांनी वाळवंट कसं फुलून गेलं. पौष त्रयोदशीचा दिवस उगवला आणि सगळ्या गावातला उत्साह दुणावला. आज यात्रेचा मुख्य दिवस. आदल्या दिवशीची संख्या या दिवशी दुप्पट झाली. हजारो सायकलींनी गर्दी केली. मिळेल त्या वाहनांनी माणसं दिवस उगवताना गावात घुसली. नगारखान्यावरचा नगारा दणदणायला लागला. नव्या कोऱ्या पातळातली बाया बापड्यांना ऊत आला. 4 पैसे गाठीशी बांधून आलेली गावोगावची माणसं यात्रेची मजा लुटायला लागली. पिपाणी पाव्याच्या आवाजांनी आणि डिंबडीच्या जल्लोषानं गाव दणाणून गेलं. नदीच्या पलीकडे असलेलं अर्धवर्तुळाकारी चिरेबंद बहुले मानकऱ्यांनी सजवून टाकले. बाया बापड्यांनी गजबजले. मुख्य मंदिरात मानाचा हत्ती आला आणि देव मिरवत मिरवत लग्नासाठी बहुल्याकडे निघाले. जुनाट काळ्याभोर दगडी मंदिराच्या तटबंदीभोवती माणसांचा समुद्र जमला. दर्शनासाठी धडपडायला लागला. विती एवढ्या पिशवीत भंडार खोबरं घेऊन माणसं खंडोबाचा जय जयकार करायला लागली. दर्शनी दरवाजाच्या वरच्या गच्चीवर भंडारा खोबऱ्याच्या मणाच्या गोण्या घेतलेले लोक चढले. खिसे कापूंना ऊत आला. आरडाओरडा वाढला आणि काळी भोर तोंड भंडाऱ्यानं माखायला सुरुवात झाली. एकदाची लग्न लागली. खंडोबाला म्हाळसाई मिळाली. हत्तीवरून मिरवत गेलेले देव सजलेल्या पालखीतून मिरवत परत आले. वाद्य वाजली. गलगलाट वाढला. दुप्पट अवसर आल्यासारखी माणसं गरजायला लागली. मल्हारीच्या नावानं चांग भलं, येळकोट बोला येळकोट. देव आले अशी हुल उठली आणि पाऊस पडावा तसं भंडार खोबरं उधळायला सुरुवात झाली. पोरं ढोरं गर्जीत चेंगरली. म्हाताऱ्यांची हाडं ढिली झाली. दगड फेकावे तशा भंडार खोबऱ्याच्या वाट्या कमानीवरनं सणसणत यायला लागल्या. वाटी डोक्यात बसताच माणसं ओरडायला लागली. पालखी भोवती फिरणाऱ्या मानकऱ्यांनी खोबऱ्यानं पोती भरायला सुरुवात केली. एरवी दिवसाला 10 रुपयांचीही विक्री न होणाऱ्या दुकानातनं 10 पोती भंडार खोबरं खपायला लागलं. नोटा सांभाळता सांभाळता दुकानदारांचा जीव मेटाकोटीला आला. दुकानावर कधी न बसणारी घरातली माणसंसुद्धा मदतीचा हात पुढे करायला लागली. पिवळ्या जर्द धुरळ्यानं सगळी पाली न्हावून निघाली. मांग रामोश्यांची काठी आली नाचत. काळी कभिन्न गुन्हेगार प्रवृत्तीची ही माणसं पोलिसांच्या नाकावर काठी नाचवत गर्जना करायला लागली. भंडाऱ्यानं उभी न्हाली. तलवारी नाचवाव्या तशा काठ्या सफाईनं डोलायला लागल्या. देवाचा वयोवृद्ध हत्ती सरावल्यासारखा गर्दीतनं वाट काढायला लागला. भंडारा खोबरं साठवताना माणसांची दमछाक उडाली. गर्दी आवरणारे पोलीससुद्धा वैतागले. एरवी भाऊसाहेब गावात येताच टरकणारी माणसं भाऊसाहेबांसमोर मोठमोठ्यानं ओरडायला लागली. चांग भलंचा जय जयकार करायला लागली. गर्दीची फळी फोडून दर्शनासाठी पुढे जाऊ इच्छिणारी माणसं मध्येच अडकली. पोरं ढोरं चुकल्यामुळे आयाबाया कलकलायला लागल्या. खिसे कापूंनी भल्या भल्यांना पाणी पाजायला सुरुवात केली. म्हाताऱ्या कोतेऱ्यांचे 8-12 आणेसुद्धा लांबवायला खिसे कापूंनी कमी केलं नाही. जी गावं नामा वर्षभर मानानं मागायचा त्या गावातले गावकरी नामाकडे उतरायचे. नामानं तेवढ्यासाठी पुढे लांबलचक तट्ट्या ठोकून पडवी काढलेली होती. चांगली 50-60 सायकल तिथे उभी होती. 2 दिवस झाले नामाची आणि राधाची धावपळ चालली होती. त्यांच्या पायांना आराम नव्हता. गाऊन आणि जागरणानं झुलून सांधे ढिले व्हायची वेळ आली होती. जत्रेच्या निमित्तानं येणाऱ्या नव्या जोडप्यांची जागरण घालण्याची घाई उसळली होती. पुजारी जमेल तेवढं एक एक लाटत होते. गरम खिसेवाल्यांनाही त्याचं काही वाटत नव्हतं.
आलेल्या सायकलवाल्यात एक सायकलवाला मात्र राधीला संशयास्पद वाटत होता. तो सायकलवाला दिसायला डिट्टो सुभानराव मोहित्यासारखा होता. फरक इतकाच की त्यांनी इंचभर दाढी ठेवलेली होती. डोक्याला मिलिटरी कॅप असल्यानं तो ओळखू येत नव्हता. तो येता जाता राधीकडे बघत होता. माणसं तिकडे यात्रेत गुंतली आहेत हे बघून तो पडवीतच थांबला होता. राधी भंडारा भरलेला कोटमा न्यायला घरी आली. बघते तर हा एकटाच पठ्ठ्या तिथे बसलेला. तिचा संशय जास्तच बाळावला. ती काही विचारणार तो त्यानेच तिला विचारलं, त्यो मागाशी गेलेला नामा वाघ्या तुमचा कोण आहे? का हो? नाही आपलं विचारलं. एका घरात राहताय, गोडीनं बोलताय म्हणून विचारलं. त्यो यजमान आहे माझा. कमालच का तुम्हाला हसाय काय झालं? रूपनटीचं पण गुणघोडीचं अशातली तर आहे की सगळी. तुमचं नाव राधा आहे ना? राधा. अहो हवं तेवढं किसनदेव मिळतील की तुम्हाला. 1000च्या नोटाची माळ घालतीन गाळ्यात. पैशा भुलायला मला काय क्वालिटीन समजला का? ते बघा कुत्रं घरात शिरलं. ती घरात शिरली तसा तो पाठीमागनं भिडला. तोंडावर हात दाबून त्यांनी तिला जवळ ओढलं. पण तेवढ्यात बाहेर सायकली वाजल्या तसा तो पळाला. राधी बोंबलायला लागली. माणसं त्याच्याच गावची होती. तो गाववाल्यांवर ओरडला, खबरदार सालीची बाजू घेतली तर मला बे मोहिते म्हणतात मोहिते. गेला मठाला वळसा मारून. गर्दीत कधी मिसळला समजलंच नाही. राधी रडली, तापली, कडाकडा बोटं मोडत म्हणाली, कंच्या गावचा हाय योग्य रड्या? काय माहीत नाही हो. पोलिसात तक्रार करल म्या. अहो तक्रार आमच्या पावतरी यायला थांबतोय कोण इथं? जत्रा झाली आम्ही निघालो की. सायकली पळवत गडी सटकले सुद्धा. राधीला काय करावं ते समजेना. त्याचं सगळं नाव आणि नक्की गाव तिच्या ध्यानी येईना. तरीही तिचं मन तिला सांगायला लागलं की तो सुभानराव असावा. आडनावही मोहितेच आहे. शरीराची सगळी ठेवण तशीच आहे. किरड्या रावणागत अंगाशी झटायला बघत होता. काय सांगावं एखाद्या वक्ती आबरूही घेतली असती. चांडाळाचं काय सांगणार. तिने डोळे पुसले, तोंड धुतलं, दाराला कुलूप घातलं, कोटमा सांभाळत देवाकडे पळाली. आता जत्रा ओसरायला लागली होती. देवळाजवळची अफाट गर्दी आता खाली पुलाकडे वाळवंटात गेली होती. दिवस मावळायच्या बेतात होता. गोडधोड खाऊचे पुडे, खेळणी, संसारोपयोगी साहित्य खरेदी करण्यासाठी बायका धडपडायला लागल्या होत्या. दुधातुपातला साठवलेला पैसा सत्कारणी लावत होत्या. 6चा सिनेमा बघायला हौसेने लोक गर्दी करत होते. उघड्यावर जाहिरातीला ऊत आला होता. राधीनं सांगितलेली बातमी ऐकून नामा पिसाळल्यागत झाला. त्याच्या रगेल खुनशी डोळ्यात खून चढला होता. राधीच्या मागचे व्याप हटत नव्हते. त्याला काय करावं समजत नव्हतं. देवाचं सगळं साहित्य घरात ठेवून तो त्या हरामी माणसाचा शोध घेत होता. अंधार झाला तसा तो जास्त चडफडला. खरं तर दुपारीच राधानं नामाला तो माणूस दाखवला होता, पण तो असं काही करेल असं राधाला आणि त्यालाही वाटलं नव्हतं. तो सुभानराव मोहितेच असावा असा दोघांचाही संशय बळावला. तेव्हा मात्र तो टरकला होता. वैतागलेला नामा हाताच्या बाह्या दुमडत घरी आला. गाडगी मडकी उलथी पालथी करून त्यांनी रामपुरी बाहेर काढला. राधी बावचळली, अहो काय करताय आणखी? नाही त्या फडवेला जीवच मारून टाकतो. अहो नका, असं नका करू. रोजचा येस तो मस्त खाऊ घ्यायला येळ नाही मला. त्या मोहित्याला आज इंगाच धावतो मी. एकदा कानशील फोडलं होतं लंगरानं तरी पुन्हा आलाय. अहो मी म्हणती मुका मार द्या आणि पिटाळा त्याला. लय शहाणी आहे तू. मरेस्तवर पिछा पुरवल त्यो. आज खतमच करून टाकतो त्याला. अहो आता एवढ्या गर्दीत कुठं गावणार त्यो? काय कुठं जातोय त्यो? सायकल न्यायला तरी येईल का नाही? हाय कुठं सायकल त्याची? या 4 सायकली नेहरवाडीच्या माणसांची आहे ती. मग अशी एक जण म्हणत होता. तू बस इथं मी आलोच. आणि आलाच भाडवा इथं तर लंगरानं नरडा आवळ त्याचं. नाही तर बस जाऊन द्यावळात. राधीला घरीच थांबवून नामा निघाला. त्याच्या डोक्यावरच्या टोपीवर टॉवेलची टपरी बांधली. हळूहळू वाट काढत दारूच्या दुकानात आला. 2 रुपयांची कब्भर मारली. निघाला मोहित्याचा अंदाज घेत.
देवळाच्या कडेनं अंदाज घेत तो पुलावर आला. खिशातला चाकू सांभाळत तो एसटीच्या पिकअप शेडसमोरून डाव्या बाजूनं खाली उतरला. गर्दीतनं वाट काढत सिनेमाच्या तंबूभोवती आला. जिकडे बघावं तिकडे लाईटाच लाईटा, रंगीबेरंगी झिगझॅग बल्बच्या माळा, दणाणणारे स्पीकर. हजारोंच्या गर्दीत तो कावरा बावराहून फिरत होता, पण मोहिते त्याला दिसत नव्हता. खिशातला चाकू हातावर घासून घासून तळहात हुळहुळत होता. ओठातल्या दारूचा वास नाकातून मेंदूपर्यंत भिनत होता. दिवसभरची कणकणी कुठल्या कुठे पळाली होती. 6-7 तंबूभोवती त्यांनी 50-1 चक्रा मारल्या, पण मोहिते कुठेही दिसला नाही. तसा तो मनातनं हाबकला, हताश झाला. घड्याळात 9 वाजायला आले होते. पहिला खेळ 7 वाजता सुरू झाला होता. दुसरा खेळ सुरू व्हायला 10:30 वाजणार होते. त्यांनी मनाशी अंदाज बांधला की भडवाई एक तर थिएटरात घुसला असणार, नाही तर 10च्या खेळायला यायचा त्याचा इचारा असणार. रातभर जागेल, पण भडव्याला हुडकूनच काढेल. शेवटी मला बी पालीचा नामा मांग बांधत्यात. वाघ्या झालो म्हणून काय झालं, मी बी माणूस आहे, मला बी आबरू आहे. एका खुनानं येरावडा बघितला, दुसऱ्या खुनानं काळं पाणी बघेल, हुन दुसरं काय होणार आहे. खरं तर हाडाचा कणखरपणा आता पहिल्यासारखा राहिला नव्हता. दारू प्यायल्याशिवाय हात चालणार नाही याची त्याला जाणीव झाली. तो पुन्हा दारूच्या दुकानाकडे वळला. ताफ्यातले इतर दोघे तिथे होतेच. त्यांच्याशी गप्पा मारत तो तिथेच पीत बसला. इतक्यात त्याचं लक्ष कोपऱ्यात गेलं. तोच तो सुभानराव मोहित्यासारखा दिसणारा दाढीवाला हरामखोर. तो आरामात पीत होता. न उठता सगळं जागेवर मागवत होता. आलेले सुट्टे पैसे त्यांनी खिशात सुद्धा घातले नव्हते, वर बाकड्यावरच ठेवले होते. एका वेळी 4 अंड्यांचा तो फडशा पाडत होता. अर्धी बाटली टेबलावर ठेवून तो आरामात पीत होता. त्यात मनासारखा सोडा ओतत होता. त्याच्याकडे पाहूनही न पाहिल्यासारखं करत नामा तोंड वळवून बसून राहिला. जोडीदारांच्या बरोबर इच्छा नसतानाही बोलत राहिला. या साल्याला कसा गाठावा, विषय काढून लगट कशी करावी, त्याला काही समजेना. काहीही झालं तरी या माणसाला जेत्ता सोडायचा नाही असा त्यांनी मनाशी निश्चय करून टाकला. नामा उठला. त्याचा डोळा चुकवत निघाला. दारातून तो बाहेर पडणार इतक्यात अरे अशी हाक आली. तो दाढीवालाच होता. नामाच्या डोळ्यात नजर खुपसून म्हणत होता, अरे बैठो, तू नामा वाघ्या ना? हा, मी चलतो, मला जरा काम आहे. अरे काय घरी जाऊन अंडी घालणार एक काय? तू अंडी घातली हो घरातले, त्यात तलंगीने काय करायचं? हे बघा साहेब, वाईट बोलू नका, सांगून ठेवतोय. अरे बैठ रे बैठ, गंमत केली तुझी, घे 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 म्हणतोय ना. नाही म्हटलं तरी नामा मनातनं घाबरला. गप गुमान अर्धा ग्लास दारू समाधानानं प्यायला. शबास, इतको बोलते आदमी, बैठ बैठ बैठ. तुमचं गाव आणि नाव साहेब? अरे गोळी मार गावाला नावाला. मला दाढीवाला अमजद खान म्हणतात. मला जेवताना कोंबडी आणि झोपताना बाई लागती. काय कळलं? पण मला कशाला हे सांगताय? सांगतो की सांगतो. त्यांनी बाटलीतली दारू ग्लासमध्ये ओतली. अर्धा सोडा टाकून पटकन संपवली. नामाच्या पाठीवर हात टाकत तो म्हणाला, डोकं गरम करणार नसलं तर सांगतो, तुझी राधा आहे राधा, लय भारी बाई. माझा हात धरत होती ती. पण एक ध्यानात ठेव, गुप्त रोगाचा प्रसार करणाऱ्या अशा बायका आहेत ना, मी लय बघितले बरं का. नामा भडकला. ही बाटली उचलावी आणि त्याच्या टाळक्यात घालावी, चिंधड्या करून टाकाव्यात त्याच्या मस्तकाच्या, असं त्याला वाटलं. तेवढ्यात तुणतुणवाला निबरे तिथं आला. नामाचा हात हलवून त्याला उठवत म्हणला, अला हिचं बसला हो तू, तिकडं राधा वाट बघते ना भाकरी खायला, चल लवकर. निबरेचा हात पकडून तो उठला. दाढीवाला मागे ओढत होता तरी थांबला नाही, भेलकंडत बाहेर आला. निबरेला 4 शिव्या हसडून वाटेला लावला. कडेनं विलायती शेराचं कुंपण माजलेलं, त्यात पाखरं रातकिडे घुमत असलेले. एक 40चा बल्ब बारीक खांबावर जळत असलेला. बाकी सगळीकडे अंधार. पेताडी यायची जायची. त्या खांबाजवळ नामा बराच वेळ थांबला. बल्बचा अंदाज घेऊन त्यांनी दगड फेकला. फट्ट असा आवाज झाला. बल्ब उडाला.
दारूचं दुकान सोडलं तर सगळीकडे काळोख पसरला. पांढरं कुत्रंही दिसणार नाही इतका काळोख पसरला. नामानं रामपुरी बाहेर काढला, हातावर वस्त्र्यासारखा वरखाली घासला, एकदा नाकाशी समांतर फिरवला आणि मनाशी म्हणाला, मोयत्या मासा फोडल्यागत डाबाळतो बघ तुला. तुझ्या आईबापाला पण 6 महिने पत्ता नाही लागला पाहिजे. बसल्या बसल्या त्यांनी पाठीमागची 4 शेराची झाडं तळातनं कापली. अंधारात एक पाऊल खाली टाकून तो बाहेर डोकावला. नदीचा एकुलता एक डोह आरामात पसरला होता. काळोखातही हिरवगार पाणी चमकत होतं. बेडकं घसा फोडून कर्कश आवाजात केकाटत होती. चिवट म्हाताऱ्यासारखा तसल्या वाळवंटात तेवढाच डोह जीव धरून जिवंत राहिला होता. लाखो जंतूंची पैदास करणारं ते पाणी गारवा धरून पसरलं होतं. नवख्या माणसाला भीती दाखवत होतं. एका पाठोपाठ एक एक जण बाहेर पडत होता. भेलकांडत स्वतःच्या कसं तरी सावरत तो अंधारात चालत होता. धनगराच्या कुत्र्यासारखा नामा खांबाला टेकून बसला होता. अंग आकसून कंटाळला होता. दुकान बंद व्हायची वेळ आली तरी दाढीवाला मोहिते बाहेर पडेना तसा तो वैतागला. दुकानवाल्यानं झडदिशी 2 फळ्या लावून घेतल्या तसा तो चरकला, पळत गेला. अरे दुकान खोलो, दुकान खोलोय. ए अरे कोण आहे असं म्हणत पोरानं दुकान उघडलं. अरे वाग्या तुम येडा है क्या तू? जा कल आओ जा. और रामपुरी लेके आता है क्या? हाँ रामपुरी मेरे दुकान में, पुलिस को बोलाओगे? नामाची चड्डी फिटायची वेळ आली. काहीतरी भानामती झाली खास. डोळ्यांनी बघितलेला माणूस परस्पर गायब झाला कसा? का तो पलीकडच्या दरवाज्यानं सटकला? काय सांगावं तसंही झालं असेल. इथे येऊन एवढी दादागिरी करतोय. आता मात्र मस्तकाचा दगड व्हायची वेळ आली. नामा टाळकं झाडत भेलकांडत घराकडे निघाला. स्वतःच्या मूर्खपणावर तो आतल्या आत थुंकायला लागला. आता राधीला काय सांगायचं? त्यांनी फसवलं म्हणून सांगायचं का त्यांनी आपल्याला टांग मारली म्हणून सांगायचं? त्याला काही ठरवता येत नव्हतं. खोटं बोलावं तर आधी राधी खुश होईल, पण आपलं मन आपल्याला खात राहील. खरं बोलावं तर राधी आपला तिरस्कार करेल. भले वाघ मारायला गेला आणि पाय मोडून परत आला अशा शब्दात ती आपली हेटाळणी करेल. काय होईल ते होईल. आज आपण खोटं बोलायचं. निदान त्या माणसाबद्दलचं तिच्या मनातला भ्या तरी नाहीसं होईल. 4 घास इथनं पुढे सुखानं खाईल. तिच्या मनावरचा दगड बाजूला होईल. झुलत्या पुलागत फुलती राहील. आपण हिंडतोय कोल्ह्यासारखे. एका खेकड्यासाठी 17 बेळातनं शेपूट घालत चिखल तुडवत नुसतं झिजून मरायचंच का? नामानं खिशात हात घातला. खिशात चाकू नव्हता. मायला चाकू कुठं पाडला? त्यांनी पायजम्याचे 2 खिसे तपासले. वरच्या खिशात हात घातला. तिथे 2 रुपयाची नोट सापडली, पण चाकू कुठे पडला? तो चालतच होता आणि चाकू कुठे पडला याचा अंदाज घेत होता. सहज त्याचा हात छातीवर गेला आणि दंडकीतला चाकू हाताला लागला तेव्हा कुठं बरं वाटलं. 12 वाजायला आले होते. सर्वत्र निजानीज झाली होती. कुत्री बोंबलत होती. वाटे 2-4 पडले होते. वाघ्या व्यवस्थित होता. नामाचा अजून मान्य झालेला नव्हता. तो आपल्या घरी आला. दार सताड उघडं बघून दचकला. दारातनं चोरासारखा आत डोकवला. राधी जागीच होती. वाढलेली ताटं झाकली होती. तिचे टक्क उघडे असलेले डोळे त्याला रंगनाथ स्वामीसारखे भयानक वाटत होते. चिडखोर नजरेनं संताप उसळत होता. नाही म्हटलं तरी नामा घाबरला. तीच ओरडली, या की आता मध्यंतरात झाली तरी बाहेर न तरंगताय. तो आत आला. चप्पल कशी तरी काढत भिंतीवर धडकला. पुन्हा स्वतःला सावरत व्यवस्थित उभा राहिला. घ्या दार लावून. नीट लावा कोयंडा. मस्तकातला मेंदू गदागदा सावरून त्यांनी स्वतःला व्यवस्थित सावरलं. दार लावलं. पाटावर बसला. तिने एकदा रोखून बघितलं तसे त्याने डोळे पाडले. तू बी जेव की? हा जेवते की. तुम्ही आधी हात धुवा, पायावर पाणी घ्या. देवाचा वाघ्या म्हणायचा आणि आळशागत वागायचं. उठा. सापाच्या तोंडातला बेडूक हसावा तसा तो हसला. हात धुण्याच्या नादात मोरीत तांब्या पाडून बसला. पुन्हा आत धडपडत तांब्या उचलायला लागला. नाका धडपडू तिथं, पार साऱ्या घरभर पाणी कराल. या आता लय झालं जेवायचं कौतुक. तो जेवायला बसला. एक घास मोडून खाल्ला. ती उठली देवाला नैवेद्य दाखवायला.
त्याच्या समोर बसून एक हात गुडघ्यावर ठेवून खायला लागली. बराच वेळ कोणी काही बोलत नव्हतं. तो मात्र शिस्तीत एक एक घास चघळत होता. तिच्याकडे टक लावून बघत होता. तिच्या शालीन आणि घरंदाज वैभवापुढे तो थिटा वाटत होता. तिच्या तळहातावरच्या रेषे इतकंही त्याला महत्त्व नव्हतं, तरी तो म्हाळसाईचा खंडोबा असल्यासारखा मानानं जगत होता. आपण मोहित्याचा खून करायला बाहेर पडलो, पण हे आपल्याला त्याबद्दल काहीच कसं विचारत नाहीये, हा प्रश्न त्याला छळत होता. तिने विचारावं, आपण खोटं सगळं रंगवून सांगावं, तिने भुवया उंचावून आश्चर्यचकित व्हावं, आग्रहानं एक जादा भाकरी खायला घालावी असं त्याला वाटत होतं. पण तसं काहीही घडत नव्हतं. ती बोलतच नव्हती. तिच्या आबोलपणात एक हेटाळणीचा स्वर होता. नवरा पराभूत होऊन आला हे जणू तिने ओळखलं होतं. त्यांनी खिशात हात घातला, न उघडलेला रामपुरी बाहेर काढला, तिच्या समोर टाकला. तिने एकदा बघितलं आणि ती जेवत राहिली. जेवण आटोपून तो उठला तेव्हा बरीचशी धुंदी उतरली होती. धडक घेणारा कैफ शमला होता. शिवशिवणारे हात गारठले होते. दिवसभराची दगदग आता भरकटणाऱ्या धडातून जाणवत होती. तिनेही ताटं आवरली, मोरी ठेवली, केरसुणी फिरवली, गोधडी अंथरली, त्याला लेपटं दिलं. पोरगं आईकडे गेल्यामुळे प्रश्नच नव्हता. स्वतः उशी हाताखाली घेऊन ती पडून राहिली. तोही तोंडात अर्जुनानं बाण मारल्यासारखा गप्प पडला. तिनंच काटेरी शब्दात टोचलं, मारला का वाघ? नाही नवं, स्वतःला तुम्ही खंडोबाचे वाघे म्हणवता, मारला का वाघ? ते त्याचं काय, शेजारी माणसं जागे असतील, जरा हळू की. मी काय कोणाच्या बापाला घाबरत नाही. मी काय विचारती, मारला का वाघ? होय की, गाठला की साल्याला पोलाखाली, चांगला डोबाळला, निम्म छाताड फाडलं, दिला ढकलून शान. आईला सगळी केडच काढून टाकली. झगझग नाही आता काय. आणखीन काय? आणखीन काय आता काय नाही, बास डोबाळला. चाकू कुठे? कलास, पोटातला चाकू काढायला वेळ होता कोणाकडा? ना मी काय म्हणतो, मारून टाकला त्याला. शाबास, आता तेवढं बक्षीस हातात घाला. काय म्हणते तू? वाघ मारला ना, मग त्या मेलेल्या वाघानं बक्षीस पाठवलंय. अंबाबाईचे चुडे पाठवलेत, ते बघा तिथं पडलेत. भरा हातात, घाला हातात, न्यासा पातळ आणि पाला बेळगावकडं. अगं पण मी काय, हे चढाय ग थापा मारायला लाज नाही वाटत तुम्हाला? तो मोहित्या मागाशी इथं आलता, आत्ता मागाशी, तुम्ही यायच्या आधी 15 मिनिटं. म्हणला कानाखालची जखम विसरलो नाही. कानासाठी मान देईन, पण मुरळीसाठी रान उठवेल. तो जित्ताय, मिळालेला नाही. त्यो मिळालाय तुम्ही. तिला रडू आवरे ना. स्वतःच्या दुबळेपणाची तिला कीव वाटली. लाचार आणि हातबल यजमानाची घाण यायला लागली. तुरुंग भोगणारा एकेकाळचा रानगट गुन्हेगार इतका कणकीसारखा मऊ कसा झाला हे तिला कळेना. फटका खाऊन निसटलेल्या भुजंगानं डूख धरावा, तसा मागे लागलेला सुभानराव मोहिते कसा टाळावा हेही तिच्या लक्षात येईना. आपलं भांबावलेपण लपवण्यासाठी ती फक्त रडायला लागली. नामा वचकटल्यासारखा बघत राहिला आणि उगाचच स्वतःच्या शंढपणाची नामाला जाणीव झाली. मित्रांनो, हा 4था भाग इथेच संपला. 5वा भाग उद्या. तोपर्यंत नमस्कार मित्रो.